रामकृष्णारी नित्यगाथा चिंतन या मालिकेमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। आजच्या अभंगाचे निरूपण आहे। जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग अतिशय मार्मिक आणि उपरोधिक आहे। या अभंगात त्यांनी डोंगी लोकांचे वर्णन केले आहे, जे जगाला आपण आजारी आहोत असे भासवतात, पण प्रत्यक्षात मात्र सुखात लोळत असतात, अशा विलासी जीवन जगत असतात। या अभंगाचा अर्थ असा आहे, सुखे ओळंबा दावी गुहा, माझे दुःख नेना पहा। डोंगी व्यक्ती आपल्या पतीला खोटे आजारपणाचे सोंग दाखवते आणि म्हणते, बघा माझं दुःख तुम्हाला कसं कळत नाही, मी किती त्रासात आहे ते बघा। आवडीचा मारीला वेडा, होय कैसा म्हणे भिडा। तिने आपल्या पतीला आवडीने वेडे करून सोडले आहे। पती बिचारा इतका दडपणाखाली आला आहे की तिला काहीच बोलू शकत नाही। अखंड मज पोटाची व्यथा, दूध भात साखर तूप पथ्या। ती म्हणते, माझ्या पोटात सतत दुखत असतं, त्यामुळे मला पथ्य पाळावे लागते। आणि तिचे पथ्य काय तर दूध भात साखर आणि भरपूर तूप। खरे तर हे पथ्य नसून मेजवानीच आहे। दो पहारा मज लहरी येती, शुद्ध नाही पडे सुपती। दुपारच्या वेळी मला लहरी येतात, म्हणजे झटके येतात, आणि मी शुद्ध हरपून झोपी जाते, अशी ती सोंग करते। निज नये घाली फुले, जवळी न साहती मुले। मला शांत झोप लागत नाही, म्हणून माझ्या अंथरुणावर फुले टाका। मला मुलांचा आवाज सहन होत नाही, त्यांना माझ्या जवळ येऊ देऊ नका, असे ती सांगते। अंगी चंदन लाविते भाळी, सदा शूळ माझी कपाळी। ती म्हणते की माझ्या अंगाला दाह होतोय, म्हणून मी चंदन लावते आणि माझ्या कपाळात सतत कळा येत असतात। निपट मज न चले अन्न, पायीले गहू सांजा तीन। ती सोंग करते आणि म्हणते, मला अजिबात अन्न जात नाही, माझी भूक मेली आहे, पण प्रत्यक्षात ती एका वेळी पायलीभर गव्हाचा सांजा म्हणजे शिरा फस्त करते। गेले वारी तुम्ही आणले साखर, 7 दिवस गेली 10.5 शेर। ती पतीला हिशेब देते, मागच्या आठवड्यात तुम्ही जी साखर आणली होती ती 7 दिवसात 10.5 शेर संपली, म्हणजे ती आजारी असून सुद्धा एवढी साखर खाते। हाड गळोनी आले मास, माझे दुःख तुम्हा नेनवे कैसे। ती म्हणते, माझी हाडे झिजली आहेत आणि अंगावर नुसतं मांस लोंबतंय, म्हणजे ती जाड झाली आहे, पण तरीही तुम्हाला माझं दुःख कसं कळत नाही। तुका म्हणे जिता गाढव केला, मेलियावरी नरका गेला। तुकोबाराय म्हणतात, अशा डोंगी प्रवृत्तीने आपल्या पतीला जिवंतपणे गाढव बनवले आहे, त्याची फसवणूक केली आहे। अशा डोंगी माणसाला जिवंतपणे तर सुख मिळत नाहीच, पण मेल्यावरही त्याला नरकातच जागा मिळते।